लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. पीक विमा नुकसान भरपाईबाबत तहसीलदार दालनात बैठक. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा. शिंदखेडा तालुक्यातील पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळावी या मागणीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे यांच्या पत्रानंतर आयोजित या बैठकीत पीक विमा नुकसान भरपाईची सद्यस्थिती, प्रलंबित प्रकरणे आणि पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ कसा मिळेल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी, शेतकरी अभिमान पाटील, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रकाश चौधरी, उपतालुका प्रमुख भालचंद्र पाटील, बांधकाम कामगार संघटनेचे तालुका प्रमुख भूषण पवार, तालुका कृषी अधिकारी सुधीर ईशी, मंडळ कृषी अधिकारी गणेश महाले, विमा कंपनीचे प्रतिनिधी सुमित देशमुख आणि संदीप साळुंखे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी पीक विमा दाव्यांबाबत येणाऱ्या अडचणी, नुकसान भरपाईतील विलंब आणि प्रलंबित प्रकरणांबाबत प्रश्न उपस्थित करत पात्र शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याची मागणी केली. यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली आहे. तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीही प्रकरणाचा लवकर निपटारा करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचं आश्वासन दिले. पीक विमा नुकसान भरपाईचा प्रश्न लवकर मार्गी लागून पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा बैठकीनंतर व्यक्त करण्यात आली. आता संबंधित विभाग आणि विमा कंपनी या बैठकीतील चर्चेनुसार कितपत प्रभावी कार्यवाही करतात याकडे शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा. आज शिंदखेडा तालुका तहसील कार्यालय या ठिकाणी 12/6/2026 ज्या दिवशी आम्ही बैलगाडा मोर्चा काढण्यात आला होता, 2025 खरीप पीक विमा याविषयी होता. तर आज तहसीलदार यांनी 12 आज मीटिंग ठेवण्यात आली होती. त्या अनुषंगाने जो काही पीक विमा आहे त्यांनी असं त्यात नमूद केलं आहे की जो पीक विमा आहे फक्त उडीद, मका आणि बाकी या पिकांना देण्यात आला आहे. बाकी अजून प्रलंबित पीक विमा अजून बाकी आहे त्याचीवाली. तर आम्ही शासनाला एकच विनंती करतोय की लवकरात लवकर पीक विमाची 2025 पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर द्यावी हीच आमची अपेक्षा आहे. मध्ये आमचे मुद्दे असे होते की जसं गाडीचा इन्शुरन्स आपण 1 वर्ष काढतो तसंच शेतकरीचा पीक विमा इन्शुरन्स तसंच व्हायला पाहिजे. जसं इन्शुरन्स संपला लगेच शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे, अन्यथा शेतकरी भरणार तरी काय आणि करणार तरी काय. म्हणूनच हा विषय आमचा पुढे आम्ही याच्यात करण्यात पाहिजे. अतिशय 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 चुकीचं आहे. शेतकरी मरणार नाही तर काय करतील? आत्महत्या करतील शेतकरी आता आणखी विमाचे दरवर्षी 1 रुपयामध्ये प्रधानमंत्री साहेबांनी 1 रुपयामध्ये विमा भरायला लावला. सगळ्या शेतकऱ्यांनी विमा काढला. याच्यानंतर आणखी मागच्या वर्षी विम्याचे पैसे वाढून सांगितले भरायला, तरी लोकांनी भरले आणि त्याच्यापैकी 1 रुपया लोकांना मिळत नाहीये. आणि आता आणखी पुन्हा या वर्षी आणखी म्हणतायत की एकरी जवळजवळ 2300 रुपये भरा, 2300 रुपये भरा. कुठून आणतील पैसे शेतकरी लोक? शेतकऱ्यांना काहीच भरपाई मिळत नाही, काही नाही. 1 रुपया शेतकरी पैसे भरणार, याच्या पुढे विमा भरणार नाही, काही नाही. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी शासनाला आम्ही सगळ्यांची विनंती सुद्धा करतोय. शासन मायबाप आहे, कोण आहे? सरकार आहे. सरकारने हा विचार केला पाहिजे आणि विमा कंपन्यांना त्याच्यावर बचत ठेवला पाहिजे. विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना भरपाई देण्यास भाग पाडले, हे शासनाचं काम आहे. 12/6/2026 रोजी आम्ही बैलगाडा मोर्चा काढून आंदोलन केलं होतं. खरीप 25चा विमा आम्हाला कोणत्या शेतकऱ्याला मिळाला नाही. फक्त यांनी उडदाचं पीक शिंदखेडा तालुक्यात कोणी पेरत नाही, कोणीतरी लावून दिलं एखादा याने, त्यांना थोडंफार याने दिलं. कापूस आणि मका वंचित राहिला. मेन पीक कापूस आणि मका आहे. तर या विमा कंपनीचा काय गालगोडा आहे, याच्यात कोण भागीदारी आहे, कुणाची याच्यामध्ये हे आहे, मला कुठे पाणी मोडत आहे हे मला समजत नाही. तर आम्ही आज तहसीलदार साहेबांनी आज 14/7/2026 आज आमची मीटिंग घेतली. आम्हाला शब्द दिला होता की आम्ही विमा कंपनीवर गुन्हा दाखल करू. तर आज आम्हाला त्यांनी बोलावलं, तर आम्हाला विचारणा केली की बाबा तुमचं म्हणणं काय आहे. आम्ही सांगितलं की तुम्ही गुन्हा दाखल करणार नाही म्हणे. आम्ही वरती प्रोसिजर केली आहे, थोड्या दिवसांनी तुम्हाला काहीतरी न्याय मिळेल. त्यांनी आश्वासन दिलं, पण मला असं काही वाटत नाही की शेतकऱ्यांची जालवेला चालू आहे. वडील आता जगेल तर जनता जगेल.
बळीराजाने तर शेती पेरली नाही, पाकिस्तान सारखी अवस्था आपल्या भारतात होईल. 160 रुपये किलोने पाकिस्तानमध्ये आटा मिळतो, ती परिस्थिती थोड्या दिवसात तुम्हाला दिसेल. तर हे शेतकऱ्याचं धोरण बरोबर, सरकारचं धोरण बरोबर नाही. देवाभाऊ यांना विनंती करतो की तुम्ही मागे विमा कंपनीवर केस दाखल करणार होते, काय केली, कसं केलं, कुठे गेला शेतकऱ्याचा पीक विमा, कोणी काढला, कोण आहे मास्टर माइंडचा, याचं उत्तर आम्हाला हवं आहे. मी अभिमान पाटील ही मागणी करतो की शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये. शेतकरी जगेल, म्हणजे अरे लालबहादूर शास्त्री यांनी म्हटलं होतं, जय जवान जय किसान. अरे कुठे आहे जवान? जवान में मेला, किसान में मरत आहे. काय भानगड आहे? हे चुकीचं आहे. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.